सांगून देतो. यज्ञकुंडातली राख ही राख नसते, ती विभूती असते, ते भस्म असतं. आपल्या इथे परवाची यज्ञ होणार आहे, प्रत्येकाने आपल्या घरी घेऊन जा. यज्ञकुंडात लक्षात ठेवा, आमच्या श्रद्धेप्रमाणे आपण आपल्या मुखाने खातो, हाताने उचलतो घास आणि मुखात घालतो. तसा घास आहुतींचा यज्ञामध्ये देत असतात. आणि अग्निमीळे पुरोहितम, अग्नी हे देवांचं मुख आहे. अग्नीच्या मुखात आम्ही घास घालतो, तो देवांना पोचतो. अग्नी हे त्याचं मी तुम्हाला श्रीनाथ महाराजांचं काल उदाहरण सांगितलेलं आहे. अग्नीला अग्नी मानू नका, त्याला तो अग्निदेवता आहे, तिची प्रतिष्ठापना असते, तिचं संचरण असतं तिचं, आणि सगळ्याच विशिष्ट रीत आहे, पद्धत आहे. अग्नी म्हणजे असं गॅसची शेगडी नाहीये, खरंच नाही. आपण काय केलेलं माहिती आहे का, या देवता आहे आणि यांचं आपण, हा तुम्हाला कळो न कळो, पूर्वीच्या आमच्या काळामध्ये अग्नी गृहस्थाश्रमामध्ये येताना अग्निसाक्ष आम्ही त्याला प्रदक्षिणा घालून गृहस्थाश्रमात प्रवेश करतो. आणि आपण मेल्यानंतर तोच अग्नी घेऊन आपण घरातून निघतो आणि त्या अग्नीमध्ये त्या अग्नी सोडून त्या अग्नीने चिता शिकवतो. अग्नी, आपण अग्निपूजक लोक. अग्नी ही देवता आहे, अग्निहोत्र करणारे त्याच अग्नी आहे. तो त्याचं रूप अपभ्रष्ट रूप इथे उरलेलं आहे. 3 कांडा आणतो आपण, हे पेटवतो आणि त्याला अंश मणक्यामध्ये आपण तिथे 3 गौऱ्यांची जळणारी हे घेतो आणि ती घेऊन आपण रामनाम सत्य गर्दीतपर्यंत जातो. हा अग्नी आमच्या इथे जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्वही 16 संस्कारांमध्ये आमचा अग्नी, तोच आम्हाला अन्न देतो, तोच आम्हाला देवतांची आराधना. तो यज्ञमयजंत देवा तानि धर्माणि प्रथमानि आसन. या यज्ञाच्या मुखाने आम्ही पहिल्यांदा देवांची आराधना केलेली आहे. कधीही तुम्ही या गोष्ट जसं जसं तुम्ही विचार कराल तसं तुम्हाला आनंद येईल. तुम्हाला शंका येणं हे स्वाभाविक आहे, पण शंका येऊन तुम्ही कृपा करून विचलित होऊन तुमच्या चिंतनातून हटू नका. ते चिंतन, त्या शंका दुरुस्त करायला परमात्मा नाना तऱ्हांनी, मला परमात्म्याने तुम्हाला कुठून, मला एक पुस्तक पाहिजे होतं, आपल्याला जे पाहिजे ते फक्त सद्गुरूला जाऊ. शेवटी मी सद्गुरू गजानन महाराजांना प्रार्थना केली, तेव्हा मला ते पुस्तक मिळवून दे. आता म्हणजे कुठे गजानन महाराजांना काही एवढंच काम आहे मला ते पुस्तक मिळवून दे, पण आपण त्याच्याशी अशक्य हक्काने बोलावं की तेव्हा मला ते पुस्तक वाचायचं, मला ते मिळवून दे, मला नाही म्हणून दे. तुम्हाला खोटं वाटेल, मी खोटं नाही सांगत. मी समोर बसलो, माझ्या परमात्म्याच्या स्वप्नात महाराज आले, त्यांनी मला कोण पुस्तक देईल ते दाखवलं. त्यांनी सांगितलं हे पुस्तक पाहिजे ना, घ्या ना पाहिजे. आणि बरोबर मी 8व्या दिवशी त्या माणसाच्या घरी गेलो आणि सहजरीते मी त्याला म्हटलं की गाव हे पुस्तक आहे का. हो हो आहे ना, घ्या ना. जे स्वप्न पाहिलं ते मी सत्यात पाहिलं, ते पुस्तक मला मिळालं. म्हणजे कुणी मला मदत केली आहे, सद्गुरूंनीच मदत केली. ते पुस्तक मला मिळालं. तुम्ही जे तुम्हाला वाटतं ते सद्गुरूंना सांगा, जे वाटेल ते, किती लहानातलं लहान असो, किती मोठ्यातलं मोठं असो, तुमची समस्या सद्गुरू ते मी तुम्हाला खात्रीने सांगतो. कोणतीही समस्या असो ते सोडवतील एवढी खात्री का, त्रिवार सांगतो तुम्हाला मी. असं मुळीच मानू नका की सद्गुरू अंतर्धान झालेले, सद्गुरू आहेत, जे माझ्या संगती सद्गुरू आहेत, ही धारणा ठेवून जगा. बळी तुम्हाला एक मोठं, हे बघा पहा पुढे, जरासंधाला मारलं, जरासंधाकडून परत आले आणि हा मोठा यज्ञ झाला. या यज्ञाच्या मध्ये तुम्हाला असं दिसेल की मुक्त झालेले सगळे राजे आणि श्रीकृष्णाने बंधने केलं. आणि मग जरासंधाचं त्या आपल्या या मोठ्या यज्ञानंतर या यज्ञामध्ये महाभारतीय युद्धाचं बीज पडलंय. दुर्योधन जिथे पृष्ठ असेल असं वाटत होतं, पृष्ठभाग आणि स्फटिकाची जमीन, तिथे पाण्यामध्ये पाय घसरून पडला. द्रौपदीच्या मुखातून ऐकलं, अंधांचा पुत्र अंधांसारखाच राहिला. हे वाक्य त्याला जळजळीत निखाऱ्यासारखं चित्ताला झोंबलं आणि त्याने पाहिलं की मी यांचा नक्ष उतरवेल. त्यांनी त्यांचा विराट वैभव पाहून तो हे झालेला होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी द्यूताला आमंत्रण दिलं. त्याच्यानंतर त्यांची परागती सुरू झाली पांडवांची. श्रीकृष्णाचा त्याच्यात काहीही संबंध नाही. श्रीकृष्णाने, लक्षात ठेवा देवाची रीत कशी असेल तर तुम्ही माझ्या एकेका शब्दाकडे लक्ष ठेवा. देव देतो आणि कर्म नेतो. देव आपलं वचन पूर्ण करत असतो आपल्या बाबतीमध्ये. मी तुला दिलं,
तुझ्या कर्माने तू ते घालवलं. देवाने दिला आणि कर्माने घालवलं. माझं कर्म असं असतं खोटं. देवाने पांडवांना राज्यासनावर बसवलं, पांडवांच्या कर्माने त्यांना खाली उतरवलं. त्याच्यासाठी कृष्णाला दोष देण्याचं कारण नाही. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच असतं. मी श्रेष्ठ पदावर बसतो, मला निरनिराळी व्यसनं लागतात, मी चारित्र्यहीन सारखा वागतो आणि मी पदभ्रष्ट होतो. देवाने काय केलं त्याच्यामध्ये? देवाचा काय दोष आहे? देव माझी अशी धारणा आहे, कदाचित तुमचं माझं मतभेद होऊ शकतो, माझी अशी धारणा आहे, देव तुम्हाला जे मोठं करत असतो ते तुमच्यापेक्षा धाकट्यांना तुम्ही मोठं करावं या हेतूने. देव तुम्हाला प्रमोशन जे देत असतो तर तुमच्यापेक्षा धाकट्यांना तुम्ही गाईड करून प्रमोशन देण्यावर आपल्यासारखं करायची ताकद तुम्हाला देत असतो. तो देव तुम्हाला ज्ञानी करत असतो, तो अज्ञानी लोकांना तुम्ही ज्ञानी करावं म्हणून. देव तुम्हाला श्रीमंत करत असतो, तो तुमच्या दानाने गरिबांना तुम्ही आपल्यासारखं करावं म्हणून देव तुम्हाला मोठं करतो. तुमचे कर्म तुम्हाला खोटं करतात. देवाला दोष देऊ नका. आणि हे फक्त जगामध्ये जर यथार्थपणे कोणी करत असेल तर संत करतात. देव संतांना आपल्यासारखं करतो, देवासारखे संत मागतात. देवासारखे संत बोलत. म्हणून देवाचं हृदगत खरं कोणी ओळखत असेल तर ते संत ओळखतात, आपण ओळखत नाही. आपण मी मदानी हे होतो, आढ्योहम भिजवान अस्मी कोण्योस्ती सदृशोमया, असं मला वाटायला लागतं. माझ्यासारखा विद्वान मीच, माझ्यासारखा कवी मीच, माझ्यासारखा श्रीमंत मीच. एका क्षणात मला मदांधता येते आणि मी माझ्या घरच्यांना, दारच्यांना, आजूबाजूच्या लोकांना, बाजूच्या लोकांना फिसकरून बोलायला लागतो. देव मला खाली खेचतो, तो म्हणतो लायक नाही, ये खाली. ही रीत आहे जगाची आणि देवाची. देव बोलत नाही. देवाचा मार असा असतो जो मुंगीलाही कळत नाही, त्याचा आवाज येत नाही. मुंगीलाही देवाच्या माराचा आवाज येत नसतो. आणि असा देव मारतो आपल्याला की आपल्याला आपलं पूर्वचरित्र आठवतं आणि आपल्याला काय चुकलं असेल, माझं कुठे चुकलं हे आपल्याला बरोबर करतं. आणि सर्वात महत्वाची हानी होत असेल ती ही की देवाला नजर देण्याची माझी चित्तवृत्ती मी हरवून टाकतो. ज्या दिवशी मी देवाला नजर देण्याची माझी निर्भयता हरवेन त्या दिवशी मी कानकोंडा होतो, मृत्यूचा पात्र होतो. कमीत तुम्ही आपल्याला करून देवा असं कर. त्या कबीरांनी म्हटलेलं आहे की जैसी के वैसी दिनी चदरिया, जिनी 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 बिनी चदरिया, ही निष्कलंक रीतीने जशी देवाने दिली आहे तशी त्याला परत करण्याची जगामध्ये जी धडपड असते संतांची. मोठे गोड शब्द आहेत कबीराचे. कबीरासारखा अलौकिक संत नाहीये. आमचा तुकाराम आणि कबीर एका पृष्ठभागावर आहे. याच्यावरती PhD झालेले आहे. तुकाराम आणि कबीर त्यांचा तौलनिक अभ्यास, दोघं वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत, पण दोघांची जी हे आहे दिव्य वृत्ती आहे, त्या वृत्तींचं तुलनात्मक अभ्यास आहे. पहा. आणि हा पुढे केलाय सांगलीच्या पटवर्धनांच्या घरातल्या बाईने, पुणे विद्यापीठात तिकडल्या पटवर्धनांच्याच घराण्यातल्या बाईने केलेलं आहे. असो. आणि मग भगवंताची अग्रपूजा करण्यात आली. अग्रपूजेसाठी मोठीची मोठी बैठक भरली आणि त्या ठिकाणी ठरलं की आता याची अग्रपूजा कोणी, अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा. आणि त्याच्यामध्ये भीष्माचार्य होते. त्याच्यामध्ये सगळे भीष्माचार्य पितामह आहेत, वृद्ध आहेत, तपोनिधी आहे का, सगळ्यांचे आदिपुरुष आहेत बसलेल्यांचे त्या काळातले. त्यांनी निसंदिग्ध सांगितलं मधुसूदन माधव यदुनंदन वसुदेव पुत्र श्रीकृष्णाची काय करावी, अग्रपूजा करावी, असं माझं मत आहे. असं त्यांनी सांगितल्यानंतर सगळे संतापले हो कौरवांकडले. आणि भीष्मांना जाऊन सांगितले की तुम्हाला आता म्हातारपणामुळे तुमची बुद्धी तरतरीत राहिलेली नाही, असं म्हटलं त्याने. आणि ताबडतोब त्यांनी सांगितलं, शिशु यांनी हे केलं, परीक्षिती त्यांनी हे म्हटलंय, सहदेवाचं म्हणणं मान्य झालं. अग्रपूजेला हे कोणी म्हटलं, भीष्मांनी म्हटलं असं. यदुवंश शिरोमणी भगवान अच्युत सर्व सदस्यांमध्ये श्रेष्ठ आहे. सहदेवाने त्यांना पाठिंबा दिला. परीक्षिती आपल्या आसनावरून त्यांनी पाहिलं तर क्रोधाने उठला. कोण? शिशुपाल. हा सुद्धा आतेभाऊच आहे, एका आत्याचा मुलगा आहे श्रीकृष्णाच्या. हा
त्याला श्रीकृष्णाने सांगितलंय, त्या याचा मी बोध करणार आहे. 100 अपराधाचे भरडे किंवाला मी मारीन, तोपर्यंत याला मी जीवदान देईन. आणि श्रीकृष्ण आपल्या आसनावरती स्वस्थ शांत बसलेले आहेत. अर्जुन भीम सगळ्यांच्या हातात शस्त्र आहे. आणि त्यांनी सांगितलं की सभासदांनो, सगळे ज्ञानवृद्धांची आणि सगळ्या तपवृद्धांची वयोवृद्धांची बुद्धी बिघडली का हो? काय काळ फिरलाय पहा. तुम्ही कृष्णाला अग्रभूजीचा मान देता. मोठमोठे तपस्वी, ज्ञानी, व्रतधारी, परमऋषी, ब्रह्मनिष्ठ लोक इथे उपस्थित आहेत. कुलकलंक अशा गवळ्याला तुम्ही अग्रभूजेचा मान देता. याचं काय चारित्र्य आहे जरा विचार तर करा. याला काय वर्णाश्रम धर्म माहितीये? धर्म म्हणजे काय हे तरी याला कळतं का? किती किती युवतींना यांनी पळवून आणलंय. त्याने तुमच्या लक्षात ठेवा, म्हणजे जो ज्या प्राकृत दृष्टीने कृष्णाकडे आपण किंवा आपल्या इथलं कोणी एखादा अडाणी मनुष्याने पाहावं, ती प्राकृत दृष्टी त्याच्याच काळात त्याच्याच उपस्थितीमध्ये शिशुपाल बोलतोय. पहा पुढे, ब्रह्मर्षीने सेवित अशी मथुरा सोडून अब्रह्म वर्चस्सा द्वारकेमध्ये हा जाऊन राहिलाय. कृष्णाची त्यांनी निंदा केली आणि काही लोकांना सभासदांना सहन नाही झाली. त्यांनी सभा सोडून दिली. परीक्षिती शिशुपालाला मारण्याकरता भीमानी गदा सरसावली, अर्जुनाने नकुलाने सहदेवाने धनुष्य केले सरसावले. श्रीकृष्णाने सगळ्यांना नुसतं हाताने सांगितले कोणी काही करायचं नाही, त्याला जेवढं बोलायचं तेवढं बोलू दे, तो मला बोलतोय तुम्हाला नाही. आणि एका क्षणात असं शिशुपालाच्या बरोबरचे पक्षपती राजांना असं वाटलं कोणी बोलत नाहीये, कोणी लढाईला पण उद्युक्त होत नाहीये. त्यांची अशी इच्छा होती कर्णकंदन व्हावं. कशाचा यज्ञ, कशाचं काय, मारामारी करून सगळं घरी जावं, ही त्यांची एक लालसा होती. श्रीकृष्णाने एका क्षणात आपण सुदर्शनाला आवाहन केलं आणि घर सुदर्शन गेलं. शिशुपालाचं मस्तक छिन्न भिन्न होऊन एकदम खाली पडलं आणि शिशुपालाच्या देहातून ज्योती निघाली. कृष्णाची सर्वांच्या समक्ष हा क्षणार्धात शिशुपाल समाप्त. चुप झाली सगळी सभा. सगळे कौरव तपापले, सगळे पांडव स्तिमित झाले. मधुसूदनाने काय केलं आणि श्रीकृष्णाने सांगितलं मी याच्या आईला वचन दिलं होतं याचे 100 अपराध होईपर्यंत मी सहन करेन. त्यांनी 100वा अपराध केला आणि याचा मी शिरच्छेद केला. मी दोषी नाही, याच्या आईला जाऊन सांगा. मधुसूदनाने शिशुपालाला मारलं. श्रीकृष्णाने जे केलं ते निर्भयपणे केलंय. हो मी केलं, त्याचं हे कारण आहे. जा सांगा त्याच्या आईला जाऊन सांगा. त्याची आई सुद्धा मान्य करेल की हो बरोबर आहे, मधुसूदनाने मला असं म्हटलं होतं. खोटेपणा नावाची यत्किंचित कुठे हे नाहीये, असत्य भाषण नाहीये कृष्णाच्या जीवनामध्ये, हे लक्षात घ्या. पुढे राजसूय यज्ञ झाला, मग अग्रपूजेचा मान त्याला मिळाला. नंतर याचं अवभृत स्नान झालं. त्यांची मोठी ज्या म्हणजे श्रीकृष्ण बहिणीला म्हणाला होता द्रौपदीला, तुझ्या जीवनात जेवढे दुर्दैवी प्रकार आले ना, तुझ्या जीवनाला मी सोनेरी सिंहासनावर बसलेली तुला पाहिन तर तुझा भाऊ. तसं त्यांनी पाहिलं. युधिष्ठिराच्या शेजारी द्रौपदी साम्राज्ञी म्हणून बसलेली आहे, राज्ञी म्हणून बसलेली आहे. त्यांच्यावरती सगळ्या तीर्थांचा अभिषेक होतोय. अवभृत स्नानामध्ये असा अभिषेक होतो राजा आणि राणीवर. हे त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. त्यांनी त्याचं कार्य पूर्ण केलं. आता कर्म युधिष्ठिराचं आहे की ज्याच्यामुळे त्यांना वनवास भोगावा लागला आणि वनवासात सुद्धा त्यांनी त्यांना साथच दिली आहे. असं हे श्री म्हणजे तुम्ही देवाच्या चरित्रातल्या जर गोष्टी काही समजून घ्यायच्या की देव वाचतो कसा आहे, आपल्याशी सुद्धा देव असतो एवढं लक्षात घ्या. पुढे शाल आणि आता राहिलेले कोण आहेत आता शाल्व आणि शाल्वांबरोबर यादवाचं युद्ध झालं. शिशुपालाचा मित्र होता शाल्व. शिशुपालाला त्यांनी मारलं. कृष्णाने ही बातमी दिली. शाल्व चौताळला. शाल्वाने एक विमान निर्माण केलं सौभ नावाचं. त्या विमानामध्ये शाल्व बसला आणि शाल्वाने ह्याच्यावरती स्वारी केली. कोणावरती? द्वारकेवरती. आणि त्यावेळेला हे सगळे लोक गेलेले होते. एक सूर्यग्रहण आलं होतं आणि ते त्या सूर्यग्रहण कुठे होतं? ते कुरुक्षेत्राला एक मोठं सरोवर आहे, ब्रह्मसरोवर. त्या कुरुक्षेत्रावरती एक दिवशी श्रीकृष्ण आपल्या आईकडे गेले सकाळी. आता आपल्याला फार भरभर पुढे जायचं आहे बरं. उद्या सकाळी आपल्याला 11 स्कंदाला स्पर्श करायचा आहे. सकाळी आईकडे गेले, नमस्कार केला. आई म्हणते की अरे मधुसूदना, अरे गोविंदा, मी असं ऐकलं की मोठं सूर्यग्रहण येणार आहे आणि त्या सूर्यग्रहणाला म्हणे यज्ञ करावा आणि दान करावं आणि त्या सरोवराचं स्नान करावं.
आई म्हणाले, आई जशी तुझी इच्छा असेल. प्रचंड सबंध द्वारकेतली सगळे द्वारकावासी श्रीकृष्णाची इच्छा आणि आईची इच्छा पुरवतोय. जगदाधार, जगदात्मा, सबंध धन धान्य, सगळे अलंकार, सगळ्या प्रकारचे वस्त्र भूषण, रथाचे रथांची रांग लागली आणि सगळे तिथे पोहोचले. आणि श्रीकृष्ण म्हणाला की यांनाही बोलवा, राधेला बोलवा, आमच्या गोपींना बोलवा, नंदा यशोदांना बोलवा. त्यांना बोलवानं पाठवलं, त्यांना रथ पाठवले, तेही आले तिकडून. आणि तुडुंब मेळा, नगर भरतं. आपल्या इथे अधिवेशन होतं तर नगर होतं की नाही एखादं, तसं असं ते त्या ब्रह्मसरोवराच्या. आणि सगळ्यांच्या राहुट्या वेगवेगळे आहेत, सगळ्यांचे रसोडे आहेत, कोणाचे काही कामं हे चाललेले आहेत, कार्यक्रम चालले आहेत, कोणाचे काही कार्यक्रम चाललेले आहेत. श्रीकृष्णाच्या 16,000 स्त्रिया, किती राहुट्या असतील पहा, जिथं काय नगर असेल की काय असेल. आणि यज्ञशाळा, वसुदेव आणि देवकींच्या हाताने दान, वेगवेगळे यज्ञ, पुरोहित, ऋषी, आचार्य त्याच्यामध्ये. आणि सूर्यग्रहण उद्या आहे ना, त्याच्या अगोदर 1 महिनाभर अगोदर जाऊ तिथे सगळे. आमच्या सिंहस्थासारखं सिंहस्थ आमच्या इथे आता होणार आहे. कधी होणार आहे सिंहस्थ? हा हो, पण कधी होणार हे वेळ आहे हे उत्तर नाही. मला वाटतं आता 12 मध्ये होणार आहे, 2012 मला असं वाटतं जागी अशी तत्काळ सांगशील. बरोबर, 2004 मध्ये झालंय ना, 2016 मध्ये. 16 मध्ये सिंहस्थ होणार असेल तर 12 पासून तयारी सुरू होते. 4 वर्ष 5 वर्ष अगोदर, तेव्हा तुम्हाला सिंहस्थामध्ये सगळ्या प्रकार. तशी स्थिती इथे झालेली आहे. ते महिनाभर अगोदर त्याचं. आणि या सगळ्या त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल, तुम्ही श्रीकृष्ण एक दिवशी अस्वस्थ आहे. रुक्मिणी विचारलं, काहो काय झालं तुम्हाला, काहो काय झालं ना, तर तो म्हणा डोकं दुखतं माझा. डोकं दुखतं. श्रीकृष्ण खटाळ्यावर डोकं कसं दुखतं तर काही नाही म्हणून राधेची आठवण आली. ती अजून आधी कशी नाही. राधा येणार म्हटल्यावर कृष्णाचं सगळ्या स्त्रियांमधलं लक्ष गेलं. आणि श्रीकृष्ण ते राधा ते कसे याच्यामध्ये गोपाल कृष्ण राधे गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोकुळातला जथ्था आला. तुम्हाला माहिती की आधी आमच्या इथे उज्जैनला त्यावेळेला सोमवती अमावस्या येते ना, त्यावेळेला गावड्यातले लोक असे नाचत क्षिप्रेवर आंघोळीला येतात बरं. आणि आम्ही शिष्ट नागर लोक म्हणतो, गावड्यातले लोक आले बरं का. म्हणजे खरे तर तेच भक्त आहेत बिचारे, की सोमवती अमावस्या असो, कोणतेही पर्वकाल असो, काही असो, स्नानाला जातात. आम्ही आपल्या घरातल्या घरात गरम पाणी करून गिझरवर गरम पाणी, गिझरवर गरम पाणी करत आंघोळी डुबक्या मारतो एका बादलीत आणि शिखी मिरवतो. असे या सगळ्या या आजींना कुठे जायचं तिथे पोचवा. त्या आजी स्वस्त बसा, त्यांना ऐकूच सुद्धा जाणार ना. किती आनंदी आहे. बरं झालंय का सांगणारी गोष्ट म्हणजे श्रीकृष्णाचा चेहरा एकदम फुलला. ती माझी गोकुळातली माणसं आली आणि श्रीकृष्ण त्यांना घ्यायला गेला. त्यांच्याकरता वेगळा टेन्शन. श्रीकृष्ण आपल्या घरी आलाच नाही. ना वसुदेव, ना देवकी, ना रुक्मिणी, ना सत्यभामा. दिवसभर तिकडे झालं. कृष्ण कुठे तर त्या सासवांना सांगतायत सुना, ते ना ती राधा आली ना तिकडेच येते. किती असूया त्यांना ती. आणि मग श्रीकृष्ण तिथे आनंदात गेला. म्हणजे तुम्हाला मी सांगतो काय दृश्य असेल मी कल्पनेने निश्चितार्थ दृश्य. अहो श्रीकृष्णाला सगळ्यात प्रिय कोण होते? इकडे राधा, इकडे सुदामा. आपण आता सुदामाला तुम्हाला जर जुना मित्र भेटल्यानंतर काय आनंद होतो हे जुना मित्र भेटल्यानंतरच कळतं. हे जे सगळे फॉर्मल या बसा बसा, थँक्यू, सॉरी, हे काही मित्र आहेत का? त्याला काही अर्थ आहे? ज्यांचे एकेका मिनिटांनी पारे खाली वर जातात. इथे म्हणजे एकमेकांना 2 अस्सल शिव्या देऊन सुद्धा प्रेम असतं. त्याला म्हणायचं मैत्री.
यायला काही अर्थ आहे? या फॉर्मॅलिटीजमध्ये जगणाऱ्या या कृत्रिम जीवनाला काही अर्थ आहे का? श्रीकृष्ण तिच्याच घरी तिथे राहून राहिलेले आणि मग आपल्याला असेल सगळ्या ती राधा आहे तरी कोण हे पाहायला त्याच्या बायका गेल्या. तर श्रीकृष्ण राधेच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता व्यवस्थित. आणि मग त्या सगळ्यांनी राधेला नमस्कार केला की काय तुझं महात्म्य आहे, आम्हाला सगळ्यांना सोडून 12 वर्षाचा श्रीकृष्ण होता तेव्हा तू त्याच्या बरोबर होती. आता श्रीकृष्णाला नातू पण तू झाले. इथे सगळ्या पोरांची लग्न झाली आहेत, नातवांची लग्न झालेली आहे. अशा वयात सुद्धा त्याने तुझ्यावरचं तेच प्रेम कायम आहे हे लक्षात घे. एकदा काय झालं होतं, माझ्यावर या राधा 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 काय करता तुम्ही असं म्हणून बायकांनी विचारलं असत. त्याच्यात विचारणारी सत्यभामा जास्त असायची. त्याने विचारते म्हणलं की अगं तुला काय माहिती आहे, तिच्या पायाची सर नाही आहे तुम्हाला आमच्या राधेच्या. श्रीकृष्णाने नारदाला सांगितलं की नारदा यांना एकदा नीट समजावून सांग. नारद म्हणलं की असं करा, काहीतरी नाटक करा, तुम्ही नटनागर आहात. तो म्हणाला भयंकर पोट दुखतंय. पोट दुखतंय तर फक्त त्यावेळेला सर्जरी आणि ऑपरेशन हे प्रकार नव्हते, पोट औषधं होते का ते लेप होते. तर सगळं काय करू यांच्याकरता, काय करू यांच्याकरता म्हणून 16,000 यांनी नारदांची भेट घेतली. नारदांनी सांगितलं की यांच्याकरता एकच उपाय आहे, तो म्हणजे चिखलात पाय भरवायचे आपले आणि तो चिखल यांच्या पोटाला चोळायचा. आपल्या पायाचा चिखल नाथांच्या पोटाला? आम्ही नाही बी नरकात जाऊ आम्ही नाही. कोणी दिला नाही हो एवढ्या राण्या असून. नारद म्हणाले की गोकुळात आले नारद. इथे गोपींना सांगितलं कृष्ण अत्यवस्था आहे आणि त्याचा एकच उपाय आहे की चिखलात पाय भिजवायचे आपले. त्यांनी ऐकलं आणि त्या आल्या बराबर घागरी ओतल्या जमिनीवर, चिखल केला आणि सगळ्या नाचल्या. आणि तो चिखल भरला घेऊन ना म्हणा, जितकं त्याला म्हणा पूर्ण अंगाला लावला तरी चालेल. आम्ही 7 जन्म नरकात गेलो तरी चालेल, पण आमच्या या चिखलाने जर गोविंदाचं पोट थांबणार असेल. हे सांगितलं नारदांनी. प्रेम असं असतं. आम्ही नरकात जाऊ याला काय अर्थ आहे? सुभद्रा सख्खी वेळी कृष्णाचं बोट कापलं. अगं पट्टी आणणं ती आता पट्टी शोधायला गेली. तर कुठे काही डस्टबॉक्सही नव्हता, पट्टी नव्हती, काहीच नव्हतं, आयडीन नव्हतं. आमच्या द्रौपदीने आपल्या अंगावर वस्त्र फाडलं आणि पट्टी बांधली. ही मानलेली बहीण ती सख्खी बहीण. कृष्णाने सगळी चित्र दाखवली आहे. कृष्ण सख्या मामाला मारायला गेलाय, त्याच्यामुळे तुम्ही मारा असं नाही माझं म्हणणं बरं. तर तुम्ही प्रेरणा तेवढीच घ्या. मामा मारू गेला असे पटिले असं नाही. म्हणजे दुष्ट प्रवृत्ती ह्या माझ्याजवळ आहेत, नातेवाईकांजवळ असतील. आपल्याला नातेवाईकांचं उगतच भय. आपला सखा नातेवाईक आहे. याच्या भक्तीत जो आड येईल तो माझा नातेवाईक नाही. याच्या भक्तीत माझ्या जो आड येईल तो माझा नातेवाईक नाही. एवढं साधं गणित जर आपण आपल्या चित्तामध्ये जगू शकलो तर आपण बरेच अडथळे दूर करू. कोण काय म्हणतील. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. आम्हाला जे करायचं ते आम्ही करतोय. आम्ही भागवताला चाललोय. आम्ही काही आणखीन काही त्याचे नाटकं पाहायला चाललो नाही इंदोरला. आम्ही भागवताला दिवसभर आम्ही भागवतासाठी त्याच्या गुणानुवादासाठी आम्ही बैठक मारतोय. त्याच्या गुणानुवादाने कान शुद्ध करतोय, मन शुद्ध करतोय. आणि जे मिळेल ते इथे छानच मिळतंय. जे मिळेल ते खातोय छान. रोज लाडू. तू कोणाकडे गेला? तुम्ही मधुराधिपते अखिलम मधुरम. त्या माधुर्य निधी त्या संपूर्ण परमात्म्याकडे तुम्ही आलेले असल्यामुळे तुम्हाला इथे दुसरं काय मिळेल? आनंदच मिळेल, माधुर्य मिळेल. पहा पुढे हे म्हणतात. हे सगळं झालं आणि नंतर त्या शाल्वाला श्रीकृष्णाने मारलं. तुम्हाला मला सांगायचं होतं की त्या ठिकाणी तिथे सगळे लोक जमा झालेले होते. राधेचं वगैरे सगळं तो आनंद पाहिला. आणि श्रीकृष्णाचे बाळपणाचे दोस्त भेटले त्याला. आणि त्या बाळपणच्या दोस्ताने कुस्ती खेळले श्रीकृष्णाचे. सगळे श्रीकृष्णाचे पोरं बाळं पाहून राहिले. आणि त्याने सांगितलं की त्यावेळेला डाव अर्धा सोडून गेला होता, आत्ता दे डाव. तू काय समजतो? तुला असं वाटलं की भेट झाल्यानंतर आम्ही विसरून जाऊ? त्यांनी जुन्या आठवणी काढून सांगितलं की गिल्ली दंडू खेळ आमच्याशी. आणि आजोबा गिल्ली दंडू खेळत होते, नातवं पाहत होते.
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी बसाचा लाविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी पताका लाविला त्या सुवर्णाच्या घोट्या गाव मांडला जपाच्या सुवर्णाच्या घोट्या गाव मांडला संतांच्या मूर्ती भगवंताच्या कलिमत अवतरला संतांच्या मूर्ती भगवंताच्या कलेमध्ये अवतरला अहो संत कसे रामकृष्ण हरी जसे कलेमध्ये अवतरले संत कसे रामकृष्ण हरी जसे भगवंतांनी त्यावेळेला सोन्याच्या गोट्या घेतल्या सुवर्णाच्या गोट्या गाव मांडला लहानपणी काचेच्या गोट्या होत्या आता हा आणि त्या ठिकाणी आनंद उत्सव केला भगवंत कोणतीही गोष्ट प्रयोजन शून्य करत नाही सर्वांचं संमेलन केलं त्याने आमच्याही भगवंतांनी असंच केलं 75चा उत्सव केला सर्वांचं संमेलन केलं आणि चटका लावून चालला गेला भगवंत जाणार होता त्याच्यासाठी भगवंताने हे संमेलन घडवलं निमित्त आहे सूर्यग्रहण मी तुम्हाला सांगतो नेहमी सूक्ष्मपणे तुम्ही विचार कराल म्हणजे तुमच्या लक्षात येईल सर्वांचं संमेलन केलं आणि या इंदुराला दाखवून दिलं की भक्तराज काय आहे भक्तराजाची भक्ती काय आहे भक्तराजाची गुरुभक्ती काय आहे अनबाणी पायाने हातामध्ये पादुका घेऊन बाबा चाललेले ज्यांना संमर्द त्यांच्या मागे चाललेले पुष्पवृष्टी होते वरती याच्यामध्ये आपले शब्द सार्थ केले दासाला दासाची महती वाढवण्याकरता रेवा तटी प्रगट झाला आणि इंदुरात येऊन दासाची महती वाढवली असं आरतीत लिहिलंय बाबांनी लिहिलंय ना बाबांचं असं स्मरण झालं की मन भरून येतं माझं त्याच्या लीलांचं मी आतून विचार करतो की कसं केलं बाबांनी कसं केलं बाबांनी कसं केलं न कळत आपल्याला बुलबुलही एक टाकलं आणि भुर्र दिशी उडवून हंस चालला असं त्यांनी कोणालाही त्यांना असं वाटू दिलं नाही त्याच्यामुळे हीच रीत आहे कृष्णाची कृष्णाने पूर्णपणे असं सगळ्यांचं संमेलन केलं सगळ्यांची तृप्ती केली मी आलो नाही ना वृंदावनाला तुम्हाला इथे आणलं राधा आहे लहानपणची सौंगडी आहे नंद आहे यशोदा आहे इतकंच काय सगळ्यांच्या त्या संमेलनामध्ये देवकी जी आपले यशोदेच्या भेटीला जाते देवकी सगळ्या सुनांना घेऊन आणि या सगळ्या 8ही सुना ज्या आहेत या आपल्या लग्नाची कहाणी यशोदा दुसरी सासू आहे देवकी म्हणाली तुमची ही खरी सासू आहे बरं मी खोटी सासू आहे माझ्या लहानग्या कान्ह्याला तिने आपल्या अंगा खांद्यावर वाढवलंय माझ्याकडे आला त्यावेळेला तो मोठा झाला ही तुमची खरी सासू आहे यशोदेनी कृष्णाने कशा खोड्या केल्या आणि कसं मला छळलं हे त्यांच्या बायकांना सांगितलं तो तू मला तो तसंच छळत असेल नाही त्या बायकांनी सांगितलं नाही असं काही नाही खरं नाही आम्हाला पण तुझ्या लग्नाची कहाणी प्रत्येकीने आपल्या लग्नाची कहाणी सांगितली आहे मी भागवतातलं सांगतोय का तुम्हाला प्रत्येकीने यशोदा मैयाला दोन्ही सासवा बसल्या आहेत देवकी आणि यशोदा यांना वंदन केलं यशोदा मैया झालं एकेकीने आपलं आणि मोरबंत पराडकरांनी याच्यावरती सुंदर काव्य केलेलं आहे कृष्ण विजय नावाचं त्याच्यामध्ये सुद्धा हे आलेलं आहे सगळ्याच्यामध्ये आणि मग आपल्याला असं दिसेल की हे जे आहेत
कृष्णाने अशासाठी हे केलं की याच्यानंतर संकेत दिला त्याने की आता आपण पुन्हा नाही भेटणार, असं संकेत दिलं. कोणालाही कळला नाही तो, फक्त नारदांना कळला. आणि नंतर ते परत आले तर इकडे याच्यावरती प्रद्युम्नावरती त्यांनी द्वारका सोपवली होती. या सगळ्या काळामध्ये इथे 2-3 महिने ते बाहेर राहिले. हे सगळे लोक सगळे मग परत आले सगळं आनंदाने करून. तर द्वारका नष्टभ्रष्ट झाली होती. काय झालं होतं, शाल्वानी आपल्या सौभ नावाच्या त्या विमानात बसून द्वारकेवरती स्वारी केली होती आणि प्रद्युम्नाने पराकाष्ठा करून द्वारकेला वाचवायचा प्रयत्न केला. तरी प्रद्युम्न मूर्छित झाल्यानंतर त्याच्या मूर्छित कालामध्ये त्यांनी द्वारकेमध्ये पडझड आणि हे झाली. श्रीकृष्ण आल्याबरोबर सगळ्यांनी श्रीकृष्णाला वंदन केलं. श्रीकृष्ण म्हणाले कोण आलं होतं, त्याने सांगितलं शाल्व. श्रीकृष्णाने ताबडतोब सांगितलं की द्वारकेची पुन्हा यथास्थिती दुरुस्ती करा. श्रीकृष्णाने सैन्य घेतलं आणि शाल्वाच्या पाठोपाठ कुठे राहतं, शाल्व समुद्रात जाऊन लपला होता. आपल्या मायेने शाल्वाला बाहेर आणलं, ओढलं, मारलं, निसंतान केलं त्याला. त्याचं सगळं राज्य केलं आणि श्रीकृष्ण परत आला. श्रीकृष्ण ही अजेय शक्ती आहे. दंतवक्राला मारलं, शाल्वाला मारलं, शिशुपालाला मारलं, जरासंधाला मारलं, असं सगळं केल्यानंतर आणि मग बलराम तीर्थयात्रेला निघतात. आणि आता सिमेट्रिकल बघा, पॅरलल बघा. ज्या वेळेला हे घडत आहे त्यावेळेला महाभारत युद्धाची हे नांदी होते. महाभारत युद्ध सुरू कधी झालंय, मार्गशीर्ष शुद्ध एकादशी गीता जयंती ही जी असते या दिवशी गीतेचा जन्म झालेला आहे. भगवद्गीता सांगितलेली आहे ज्या दिवशी श्रीकृष्णाने, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून महाभारत युद्ध सुरू आहे. आणि कुरुक्षेत्रावरती महाभारत युद्ध होणार होतं. श्रीकृष्णाने आयुष्यामध्ये जेवढं करायचं तर तेवढं केलेलं होतं. दुर्योधनाला सांगितलं की माझी 3 अक्षौहिणी सेना देतो, याला सांगितलं की मी एकटा येतो, मी आता लढणार नाही, मी कोणाचाही पक्ष घेणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. महाभारतीय युद्धामध्ये पांडवांचं क्षणोक्षणी रक्षण केलं. एकच फक्त प्रसंग सांगतो, त्या युद्धातला पलीकडे जातो. जयद्रथाला मारायचं होतं आणि दिवसभर तो जयद्रथाला लपवून ठेवलं. जयद्रथाने काय केलं होतं, अभिमन्यूला लात मारली होती, मारलं होतं, घेरलं होतं. सगळ्यांनी मिळून 18 वर्षाच्या अभिमन्यूला मारलं होतं त्यांनी. अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती की उद्या सायंकाळच्या आत मी जयद्रथाला मारेल. श्रीकृष्ण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुनांचं कसं नातं आहे पहा. जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा कोण करतंय, अर्जुन करतोय. श्रीकृष्ण अर्जुनाचं रथाचं सारथ्य करतोय. दुपारी 4 वाजेपर्यंत जयद्रथ त्यांच्या नजरेला पडू नये अशी व्यवस्था दुर्योधन करतोय. आणि दुपारी ज्या वेळेला दुपार अशी कळल्यानंतर अर्जुन घोडे धुवायला अर्जुनाशी गेला. कृष्णाने अर्जुनाचे घोडे धुतले, त्यांना पाणी पाजलं. त्यांनी पाणी पाजून अर्जुन जो परत येतो तर रथामध्ये व्यवस्थित धनंजय म्हणजे अर्जुन झोपलाय शांत. जर जयद्रथाला मारू नाही शकलो तर संध्याकाळी सूर्यास्ताला अर्जुन चितेवर जाणार होता. कृष्णाने त्याला उठवलं की अरे अरे पार्था उठणं, तुला झोप लागली, अरे तुझी प्रतिज्ञा काय आहे, आणि तू आता तो जयद्रथ जर मेला नाही तर 2 घटक्यात तू चितेवर जाणार आहे, तुला झोप आली. त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे, अरे माझा सखा तू आहेस, माझा रक्षक तू आहेस, माझा संवर्धक तू आहे, संरक्षक तू आहे. माझी मी काळजी करू कशाला, माझी चिंता देवाला. स्वस्थ आहे आपल्याकडे ही ताकद. मधुसूदन हसला आणि घोडे झोपले, रथ सज्ज केला, त्याला उठवलं आणि आपल्या सूर्यावरती चक्र टाकलं. सुदर्शन चक्राने सूर्य झाकला आणि अंधार झाला आणि सगळ्या कौरवांना आनंद झाला. अर्जुनाची चिता रचली. मधुसूदन त्याला म्हणाला की फक्त तू मी सांगेन त्याची त्या इशाऱ्याची वाट पहा. सगळे योद्धे आणि सगळे सैनिक जमा झाले आणि धडधड धडधड युधिष्ठिराची की माझा अर्जुन माझ्या डोळ्यासमोर चितेवर जाणार. आणि हे दृश्य पाहायला जयद्रथ आला, कारण सूर्यास्त झालाय आणि आता अर्जुन मरणार आहे हे निश्चित आहे. आणि ताबडतोब त्याच्यावरचं चक्र काढलं. पार्था हा सूर्य आणि हा जयद्रथ, मार त्याला.
आणि त्याने बाण काढला आणि जयद्रथाला मारलं. कोणी केलं सगळं? या ऋषिकेशाने केलं. संपूर्ण भीष्माला कोणी मारायसाठी केलं मी तुम्हाला सांगितलं. कोणी दिलं द्रौपदीला भीष्मांकडे? सगळे श्रीकृष्ण तर नसतं तर पांडव जिंकले नसते. सबंध युद्ध झाल्यानंतर शिबिरामध्ये ज्यावेळेला सगळं 18 दिवस 36 दिवस युद्ध झाल्यानंतर ज्यावेळेला परत आले त्यावेळेला श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावरती वरती बाणावर बसलेला आहे हनुमान आणि खाली श्रीकृष्ण बसलेला आहे. त्याचे घोडे श्रीकृष्ण हे लगाम कृष्णाच्या हातात आहे आणि हा अतिरथी आहे. अतिरथी, महारथी, अर्धरथी आणि रथी अशा 4 कॅटेगरीज होत्या याच्यामध्ये. एक अक्षौहिणी म्हणजे किती ह्याचे हे 18 अक्षौहिणी सैन्य होतं. सगळ्यांचे संशोधन झाले, सगळ्यांचे व्यवस्थित झालेले. सांगायचं तत्व हे की त्याला उतरायला लावलं. श्रीकृष्ण आला, रथ आणला शिबिरामध्ये. अर्जुना खाली उतर. त्याने त्याच्या आवाजात जरब होती. अर्जुनाला एकदम असं वाटलं की हा माझा अपमान करतोय. रथी मी आहे, हा सारथी आहे, हा सारथी आहे. आधी त्याने उतरायचं, दरवाजा उघडायचा. कार ड्रायव्हर साहेबांचा दरवाजा उघडतो, साहेब बाहेर पडतात. तो म्हण त्याला एकदम फणकार आला अर्जुनाला आणि अर्जुन उतरला, श्रीकृष्ण उतरला. श्रीकृष्णाने घोडे सोडले आणि वरचे कपिध्वज जे आहेत आमचे ते वरच्या वर आकाशात चालले गेले. आणि जसा श्रीकृष्ण बाजूला झाला रथापासून तसा रथ कापराच्या रथासारखा धडधड 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 एका क्षणात जळून खाक. अर्जुन स्तिमित होऊन पाहून राहिला. अर्जुना तुला काय वाटलं? या युद्धात तू जिवंत परत आलाय तू तुझ्या सामर्थ्यावरती? या रथावरती अनंत प्रकारचे विपरीत अस्त्र प्रयोग झाले. ते वरती हनुमंताने आणि खाली मी दोघांनी स्वीकारले. आणि या रथाने आम्ही त्याच्यावर असल्यामुळे म्हणून तू वाचला. तू असं समजू नको की युद्ध तू केलंयस. आपल्याला जे वाटत असतं ना युद्ध मी केलंय, मी असं केलंय, मी असं नाही नाही हे कळतं त्यावेळेला उशीर होतो आपला. परंतु अर्जुनाला त्याने समजवलं. अर्जुनाने त्याचे पाय पकडले. भगवंता तू नसतात आमचं. 3 म्हणजे एकदा तर अर्जुन युधिष्ठिराला मारायला निघाला. कारण का की युधिष्ठिराने अर्जुनाचा अपमान केला की तुझ्या गांडीवधारी असून तू असं करू शकला नाही. मग आता श्रीकृष्ण मध्यस्थी. आता म्हणजे इतके तर पोरगट सारखे प्रकार युद्धात झाले आहेत कधी कधी. श्रीकृष्ण नसता तर मोठ्या भावाला आजपर्यंत मारला नाही. त्या युधिष्ठिराला मारायला अर्जुन निघतोय. मग युधिष्ठिर त्याला बोलतोय, मग दोघांना समजवतोय. त्याने सांगितलं तू त्याचा अपमान केला ना म्हणजे त्याला मारलं. तू त्याला बोल म्हणजे त्याचा अपमान फिट्ट पाडलं. असं समजूत घालून घालून मधुसूदनाने युद्ध केलं. आणि त्या युद्धाला जाताना सुद्धा द्रौपदीने त्याला हे सांगितलं की आपले केस दाखवले. मधुसूदना केशवा माझ्या या केसांची आठवण असू दे, समजोता करू नकोस. म्हणजे शपथ समजोता करशील, युद्ध झालंच पाहिजे. श्रीकृष्ण म्हणाला कृष्णे, तिचं नाव कृष्णा होतं. कृष्णे मी तुझ्या मनासारखं करेन. त्याने तसंच केलं. काय त्या कृष्णाची थोरवी गावी अपरंपार आहे, अपरंपार आहे, अमर्याद आहे. पहा पुढे त्याच्यानंतर मग बलरामानं सांगून दिलं दादा आपल्याला या युद्धात काही करायचं नाही. मी युद्ध खेळणार नाही, तुम्ही युद्ध पाहू देखील नका, तुम्ही तीर्थयात्रेला जा. संपूर्ण युद्ध होईपर्यंत बलराम तीर्थयात्रेला गेलेले आणि त्यांना त्याचा संबंध पाठवलेला आहे. आणि आता आपण गोड अशी गोष्ट ऐकू आणि आजच्या समापनाकडे बोलू. श्रीकृष्ण असा सर्वैश्वर्ययुक्त सर्व यादवांना तृप्त शांत आणि वैभव करून हो आहेत सगळं आहे. आणि गाणं पण आहे ना. ब्राह्मणीचं गाणं ते पण आहे. सर्वैश्वर्य संपन्न असा श्रीकृष्ण राहतो. सर्वांना त्याने तृप्त केलं होतं. भारतवर्षात तत्कालीन भारतवर्षातल्या सगळ्या दुर्दांत राजांना त्याने नष्ट केलेलं होतं. सार्वभौम राजावरती युधिष्ठिराला बसवलेलं होतं. श्रीकृष्णाने सकल षडैश्वर्य संपन्न म्हणतात ना. भगवान या विशेषणामध्ये अपेक्षित असतात 6 प्रकारचे ऐश्वर्य. यश, श्री, औदार्य, पराक्रम, सौंदर्य, गुण अशा प्रकारचे सगळे त्यांचे हे आहेत. त्या सगळ्यांनी युक्त असा होता. आणि अशा या ह्याच्यामध्ये असताना लहानपणी मुंज झाल्यानंतर
उज्जैनीच्या आश्रमामध्ये सांदीपनी नावाचा एक ब्राह्मण पुत्र, श्रीकृष्ण, बलराम आणि ते तिघजण एका झोपडीत राहत होते. तिघजण बाळमित्र आहेत, तिघजण विद्या अध्ययनाच्या वेळेला झालेले मित्र आहेत. हे तिघांचे मंदिर आमच्या इथे आहे उज्जैनला. जरूर या, जरूर पहा. सांदीपनीचे स्थान आहे ते, पवित्र स्थान आहे ते. आणि त्या मंदिरामुळे किंवा श्रीकृष्णाच्या या कारणामुळे 500 करोड रुपयाचं इस्कॉनचं कृष्ण मंदिर झालंय आमच्या उज्जैनला. कधी योग आला तर अवश्य या पाहायला. तर हा पोरबंदरला राहत होता, श्रीकृष्ण द्वारकेला राहतो. पोरबंदर आजही आपण सौराष्ट्रामध्ये गेलात, समुद्राच्या काठी पोरबंदर नावाचं या ठिकाणी महात्मा गांधींचा जन्म झालाय. ते हे पोरबंदर आहे. महात्मा करमचंद गांधी, मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म आपल्या राष्ट्रपतीचा तिथे झालेला आहे. तो दरिद्री ब्राह्मण आहे आणि विद्येचा विक्रय करणं हे त्याला माहीत नाहीये. अयाचित वृत्तीने जे मिळेल त्याच्यात तो जगतोय आणि समाधानाने जगतोय. पण बायकोला हकीकती सांगतोय, कृष्णाची कीर्ती ऐकतोय. तुला माहितीये हा कृष्ण माझा मित्र आहे. ऐकून ऐकून बायको कंटाळली. शेवटी एकदा म्हणाली, हो इतकं त्या कृष्णाचं तुम्ही मला सांगता, मित्र आहे म्हणता. हो मग मी खोटं बोलतो? कुठं नाही सांगत तुला मी. आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. आमची गुरु अशी होती, आमची गुरूंची माता गुरुपत्नी अशी होती, असं होतं तसं होतं, तिथे अशी मजा आली, तिथे अशी मजा आली, असं सगळं. अरे मग एकदा जात तरी तो संपूर्ण एवढा श्रीमंत जगदैश्वर्य भोगणारा देणारा असा तो आहे. त्यात नाही मी त्याच्याकडे नाही करणार. का नाही करणार? मी त्याला याचना नाही करणार. गुरूंनी आम्हाला सांगितलं प्रारंभात माझ्या आहे ते मला मिळालंय, त्याच्या आहे ते त्याला मिळालेलं आहे. पण तो माझा मित्र आहे ही गोष्ट खोटी थोडी आहे. आता तो मोठा झालाय, मला ओळखेल नाही ओळखेल काय सांगावं, मी नाही जाणार त्याची. असं म्हणून त्यांनी कितीदा तरी बायकोचं म्हणणं फेटाळून लावलं. एक दिवशी तिने खूपच मागे लागली, तुम्ही फक्त आमच्या करता नुसते जाड पहा. म्हणून मी तुला हे सांगतो, मी एका शब्दाने आपल्या स्थितीबद्दल त्याच्यासमोर रडगाणं गाणार नाही, त्याला मी काही मागणार नाही, या अटीवर मी जातो. वर मला ओळखलं त्याने तर ठीक, नाही ओळखलं तर परत येऊन गेलं. आणि अंगाठीने कुठे श्रीकृष्ण दष्टपुष्ट तेजस्वी, कुठे हा जरत्कारू ब्राह्मण हाडं मोजून घ्यावी असा आपल्या काठी घेऊन चपला घातलेल्या वाहना असलेल्या. पण त्याच्याकडे जायचं, त्याला काहीतरी तर द्या. काय आपल्या घरात काही नाही. आपल्या शेजारणीकडून 2 मुठी पोहे आणले, याची पुरचुंडी बांधली आणि चालला. श्रीकृष्णाला कळलेलं आहे बरं काय येतोय. त्याला असं वाटतं हा पायी पायी किती चालेल. एका गावाला संध्याकाळ झाली, तिथे हा जो झोपला तर कृष्णाने त्याला असं सरळ द्वारकेच्या दरवाज्यात महाद्वारात आणलं. सकाळचं झाली तर पाहिलं, अरे द्वारका आली. म्हणजे त्याला हाही विसर पडला की आपण आलो कसे. सकाळ झालेली होती, द्वारकेतले लगबग करणारी. तुम्हाला त्या महानगरामधली गर्दी सकाळपासून सुरू होऊन जाते. मुंबई नगरी सकाळी 5:30ला जागी होते ना, तशा प्रकारची ती द्वारका नगरी. बरोबर लोक इकडून तिकडे जातात, तिकडून जातात. त्यांनी मध्ये की कृष्ण कुठे राहतो. त्यांनी पहिले पाहिलं, डोक्यापासून पाय पडतो. मी पहिल्यांदा आलं वाटते. कृष्ण इथला राजाच आहे, त्याचे मोठे दिसतो ना राजवाडा, ते त्याचं घर आहे. जा लवकर जा, मग बाहेर चालले जातील ते. यावेळेला दान देतात भिक्षेकरांना. ते म्हणाले त्याला स्वतः भिक्षेकरी आलाय. टुक करत तिथपर्यंत गेला. अशा पायऱ्या होत्या, तिथे तो शिपाई होता. त्याला बोलावलं. त्याला म्हणे माझं एक काम करता का, श्रीकृष्ण परम आहेत का इथे. ते म्हणाले हो आहेत, ते आता बाहेर पडणार आहे. त्यांचं दिनचर्येप्रमाणे ते आता त्यांची बाहेर पडण्याची वेळ झाली. त्यांना फक्त एवढं सांगा की सांदीपनींच्या आश्रमातला तुझा सखा, तुझा मित्र सुदामा आलाय. श्रीकृष्ण तयार झाला होता. श्रीकृष्णाच्या बायका त्याला ओवाळून त्याचा औक्षण करून तो बाहेर पडायचा. त्यावेळेला यांनी सांगितलं की महाराज कोणीतरी ब्राह्मण दरिद्री आणि म्हातारा असा आलाय. तो असं सांगतोय की सांदीपनींच्या आश्रमातला श्रीकृष्णाचा सखा सुदामा आलाय
असं निरोप द्या. सुदामाला लागलं त्याने सगळं बायकांना सांगितलं की थांबा ग. धड 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 खाली धावत आला आणि त्याला घट्ट, अरे सुदाम्या तू मला कळवलं का रे? आणि ऐश्वर्य दारिद्र्याला भेटतंय, अमावस्या पौर्णिमेला भेटते, दुःख आनंदाला भेटतंय, परमात्मा जीवाला भेटतोय, असं मिळलं नाही. एकीकडे श्रीकृष्णाचा असा भरभरी दिव्य असा वेशभूषा आणि दिव्य कांती, आणि एकीकडे हा त्याच्या कवेत मावून गेला, संपून गेला, आणि दोघांच्याही डोळ्यातनं अश्रू होत आहेत, पाहत आहे. काय मित्र प्रेम असेल. कृष्णाने त्याचा हात धरला. सुदामा मला कळवलं का नाही? तू किती कसं तू रे, मी तुला रथ पाठवला असता घ्यायला, आपल्याला हा असा ओळखेल अशी याची कल्पना नव्हती. त्याला हात धरून हळूहळू आणलं. अगं सुभद्रा, आपला अगं रुक्मिणी, अगं हे सगळ्यांना खरखर गोळा केलं, माझा मित्र आलाय, लवकर या तुम्ही. त्यांना असं वाटलं की याला तर आपण जन्मात पाहिलं नाही, हा यांचा कुठला मित्र आहे तुम्हाला माहित नाही. माझ्या त्याच्या आसनावर त्याला बसव, स्वतःच्या आसनावर त्याला बसव. बराबर सगळ्या जणी आल्या. आता नाथांचा लाडका मित्र आलाय. नाथाने सांगितलं की तू याला दूध घेऊन ये, तू थंड पाणी घेऊन ये, तू याला बारा घाल, आणि सुदामा तुझे ते कपडे काढ, थकला भागलेला, माझे कपडे आण. आपले कपडे त्याला घाला. नाही पहिल्यांदा माहित नाही, मग मी त्यावेळेला गेलो तर पहिल्यांदा कपडे घातले. तू असेल दिले त्याच्यानंतर आंघोळ यायची, पहिल्यांदा किती छान. तर सांगायची गोष्ट म्हणजे आधी त्याला दूध पाजलं, थकून भागून आला होता म्हणून आतिथ्याने दूध पी, पाणी पी. आलेल्या ब्राह्मणाला पहिल्यांदा काय करायचे, गुळ पाणी द्यायचे, आणि मग थोड्या वेळाने आपल्या इथे आता सर्वजण सुलभ असं चहा नावाचं पेय जन्माला आलेलं असल्यामुळे 20व्या शतकात आलेल्याला आधी चहा देतात, परंतु दुग्ध पान अगोदर. आणि नंतर त्याने सांगितलं तू केव्हा निघाला, काय निघाला, रात्रभर चालला, कसं झालं, काय झालं. आणि हे बघा सोन्याचं गंगाळ, चांदीचा तांब्या, असं सुंदर सगळ्यांनी मिळून आंघोळ घातली त्याला, अभ्यंग स्नान घाला त्याला. रुक्मिणीला सांगितलं त्याच्या मस्तकावरती पाणी. त्याला कळे ना हो, त्याचं बोचकं जे आहे ना जुनाट कपड्यांचं, ते बाजूला ठेवून दिलं. रुक्मिणी ठेवून दे, जायच्या वेळेला पाहू, आत्ता ठेवून दे. त्याला आपले स्वतःचे हे बांधले, कंठा घातला गळ्यामध्ये सगळ्या गंधा, आणि श्रीकृष्ण स्वतः त्याला गंध लावायला बसला. आणि त्याने ते तसं कपाळ पाहिलं. त्या कपाळावर लिहिलेलं होतं श्री क्षया, 7 जन्म याच्या नशिबामध्ये संपत्ती. श्री क्षया. श्रीकृष्ण म्हणाला हा माझा सखा आहे आणि माझ्या घरी आलेला. श्रीकृष्णाने उलट वाचलं, यक्षश्री, कुबेराची संपत्ती दिन मी याला. यक्ष म्हणजे कुबेर. श्री क्षया उलट जर वाचलं तर काय होईल, यक्षश्री. त्याने श्रीकृष्णाने हात फिरवला कपाळावर, त्याचं भालाच्या कुंक मिटले, त्यांनी लेख मिटवला. मी माझ्या मित्राला कुबेराची संपत्ती. श्री क्षय काय लिहिलंय ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाला काय कळलं, ब्रह्मदेवाचा बाप आहे मी, हे लक्षात घ्या, ही ताकद आहे त्याची. येडा झाला ब्रह्मदेव माझ्या रूपापुढे. ब्रह्मदेवाला काय करतं, ब्रह्मदेवाने लिहिलेली ही अक्षर आहेत आपल्या कपाळापाशी. ती अक्षर पुसण्याची ताकद दोघांमध्ये नीट आहे का, एका सद्गुरूमध्ये आणि एका श्रीकृष्णामध्ये आहे. मला तुम्हाला माहिती आहे माझ्या पोटी पोर नाहीये, मला पोर देण्याची ताकद सद्गुरुनाथात आहे. त्यांनी जर इच्छा केली तर नारळ साईबाबांनी दिलेलं आहे, पोर झालं म्हणजे झालं. गजानन महाराजांना भीक मागितली पाटलांनी. खंडू पाटलाला पोर नाही महाराज, खंडू पाटलाला त्यांनी नारळ दिलं, खंडू पाटलाला पोर झालं. भिकाजी नाव ठेव, तू भीक मागितली आहे मला, भिकाजी नाव ठेवलं. ही ताकद विधिलिखित खोटं करण्याची ताकद फक्त सद्गुरूंमध्ये आहे. विधिलिखित म्हणजे प्रारब्ध, प्रारब्धावर मेघ मारण्याची ताकद फक्त सद्गुरूत आहे. एवढं लक्षात घ्या. म्हणून आणि श्रीकृष्णाने त्यांना 1 महिना राहिला. श्रीकृष्णाने आपले सगळे कार्यक्रम निरस्त केले आणि आपल्या मित्राला घेऊन श्रीकृष्ण हिंडतोय, द्वारका दाखवतोय, इकडे जातोय तिकडे जातोय. आयुष्यात त्याला स्वप्न पडावं असा तो काळ आहे.
एका शब्दाने श्रीकृष्णाने विचारलं नाही की तुझी घरची परिस्थिती काय, पोरगा काय शिकलाय, पोरगी काय शिकली आहे, काय करतात, एका शब्दाने. आणि ज्या दिवशी त्याने त्या दिवशी त्याने त्याचं सारी परिस्थिती पालटून टाकली. 1 महिन्यानंतर श्रीकृष्ण म्हणतो, कृष्णा मी जाऊ आता, बरं ये तू, असं कर, हे चांगले चांगले कपडे वगैरे काढून ठेव, जाताना तू म्हातारा आहे, कोणी लुटलं बिटलं तुला तर तुझे ओरिजिनल कपडे घालून जा. जे कपडे काढून ठेवले होते तेच त्याला दिले. तुला इतके दूर रस्त्यात जायचं, मी तुला पोचवायला येतो, तुला मी कार देतो वगैरे, असं काही म्हणाला नाही. आणि तोही मानी आहे, त्यांनी महिन्याभरात एकदाही सांगितलं नाही. आणि या एक दिवशी फक्त श्रीकृष्ण म्हणाला, काय तुझं लग्न बिग्न झालं, मग काय आमच्या वहिनी वगैरे कशा आहे, माझ्यासाठी काही नाही दिलं त्यांनी. त्याला लाज वाटत होती सांगायची. आपण जे ऐश्वर्य भोगतोय त्याच्या पुढे आपल्या पोह्याची पुरचुंडी. ते म्हणा नाही रे, काय नाही काहीतरी दिलं असेल, तुझ्यासारखे नाही आहे तिथे मी काहीतरी दिलं असेल. आणि मग श्रीकृष्णाने ती पोरचुंडी उघडली आणि 1 घास, 2 घास, 3ऱ्या घासाला लक्ष्मी आली धावून. का तुम्ही एकटेच खाणार का, आम्हालाही द्या ना. त्यांनी तिला माहिती होतं रुक्मिणीला की ह्याचे 3 घास खाणं म्हणजे त्रैलोक्याचं राज्य देणं आहे. आणि त्या सगळ्यांना तर पोहे वाटले. आता आपण हे याच्यावरचं गोड भजन ऐकू आणि पोह्यांचा नैवेद्य दाखवा. म्हणा
भगवंताने आपल्या मुखाने सांगितलंय, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपूर्वकम अश्नामि प्रयतात्मना. जो मला आम्ही भावाचे पाहुणे भरते असं 12व्या अध्यायाच्यामध्ये ज्ञानोबा माऊली सांगते. तुम्ही हृदयापासून त्याला काही द्या, पत्र द्या, पुष्प द्या, फळ द्या, तो प्रेमाने हात पुढे करतो. आणि त्याच्यामुळे याचं प्रत्यंतर त्यांनी सुदामाच्या रूपाने दाखवलं. एक तर विशुद्ध प्रेम जगामध्ये फक्त भगवंत करत असतो भक्तावरती. मग ती शबरी एक बोर घ्यायची, गोड आहे की नाही पाहिजे बाजूला ठेवायची, दुसरं बोर घ्यायची, शतका ती शबरी. त्याच्यामध्ये रामाच्या चरित्रामध्ये आमच्या त्या याच्यामध्ये भोपाळीमध्ये गणिका केली ते मुक्त असे शब्द आले. रामदासांची भोपाळी आहे. मला एक दिवशी फोन आला भोपाळहून, का हो याच्यामध्ये गणिका शब्द कोणासाठी वापरला? रामाच्या जीवनामध्ये गणिका कुठे आली? रामाच्या जीवनात त्राटिका आहे. रामाच्या जीवनामध्ये ती नाशिकची कोण आहे? शूर्पणखा आहे. रामाच्या जीवनामध्ये अहिल्या आहे. रामाच्या जीवनामध्ये आणि शबरी आहे. याच्यात गणिका कोण आहे? गणिका. मग मला कधी कधी एकदम अंतर्मुखता येते की अरे हे विशेषण नक्की कोणासाठी वापरत आहे? शबरी ही मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये काम करणारी दासी होती आणि ती मूलतः गणिका होती. भावार्थ रामायणात शबरीसाठी गणिका शब्द नाथांनी वापरलाय. गणिका केली ते मुक्त. आणि ती म्हातारी झाली. मतंग ऋषींनी समाधी घेतली तेव्हा मतंग ऋषींनी तिला सांगितलं, शबरी तू या आश्रम स्वच्छ ठेव. एक दिवस या ठिकाणी अयोध्येचा रघुराजाच्या रूपाने नारायण तुझ्या आश्रमात येईल आणि तू निश्चित रीतीने तुला तोपर्यंत तू या आश्रमात. आणि केव्हा येईल हो? हे एका युगात दिलेलं वचन एका युगात पूर्ण होणार. त्रेता युगात राम अवतार घेणार आहे, तेव्हा ते दक्षिणेत जाणार आहेत, तेव्हा ते आपल्या आश्रमात येतील. दररोज ती आश्रमाला निष्ठेने